हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 14. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः. यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञः स कर्मसमुद्भवः. श्लोक क्रमांक 15. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षरसमुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न पावसामुळे तयार होते. यज्ञामुळे पाऊस पडतो. यज्ञ कर्माने संपन्न होतो. कर्म वेदांपासून केले जाते. वेद अक्षर ब्रह्मापासून उद्भूत झाले आहेत. हे तू जाणून घे. अशा प्रकारे तो सर्वव्यापी परमात्मा कर्मयोगात नित्य प्रस्थापित झालेला आहे. अन्नात भवन्ति भूतानि. प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. संपूर्ण प्राणीजीवन हे अन्नावर अवलंबून आहे. प्राण्याला जर अन्न मिळाले नाही तर तो अल्पावधीतच गतप्राण होतो. अर्थातच अन्नामध्ये पाणीही ओघाने आलेच. तेव्हा भगवंत श्री सांगत आहेत की अन्न पाण्यावाचून प्राणी जगू शकत नाही. तो अन्नापासून उत्पन्न होतो. प्राणी अन्नामुळेच जगतो. अन्नामुळे प्राण्यांच्या शरीरात ऊर्जा तयार होते. या ऊर्जेमुळे तो जगू शकतो. ऊर्जा तयार होणे थांबले की प्राण्याचे शरीर थंडगार पडते आणि त्याचा मृत्यू होतो. अन्नापासून प्राण्याच्या शरीरात रस, रक्त, मेद, मज्जा, स्नायू, अस्थि आणि शुक्र हे 7 अन्नरस तयार होतात. या सप्तरसांमुळेच प्राण्याची सर्वतोपरी वाढ होते. या सप्तरसांमुळे प्राण्याच्या शरीरात जिवंत राहण्यासाठी आवश्यक त्या पेशी तयार होतात. त्यामुळे अन्नामुळे प्राणी जिवंत राहतो. येथे अन्नामुळे प्राणी उत्पन्न होतो असे म्हटले आहे. ते शब्दशः सत्य आहे. या अन्नामुळेच प्राणी प्रजोत्पादन करू शकतो. अन्नरसामधील शुक्र या रसामुळे त्यातील ताकदीमुळेच तो प्रजोत्पादन करू शकतो. उपाशी प्राणी प्रजोत्पादन करू शकत नाही. त्याला ती शक्ती येणार नाही आणि उपाशीपोटी इच्छाही होणार नाही. अन्नामुळे तयार होणाऱ्या शुक्र या जीव धारण करणाऱ्या, जीव उत्पन्न करणाऱ्या पेशीमुळेच प्राणी प्रजोत्पादन करू शकतो. पर्जन्यात अन्नसंभवः. अन्न पावसामुळे तयार होते. पाऊस नसेल तर अन्न म्हणजे धान्य उगवणार नाही. पावसामुळे पेरलेल्या धान्याला पाणी उपलब्ध होते आणि त्यामुळे पीक येते. अन्न उगवायला पंचमहातत्वांमधील माती, पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि आकाश हे सर्वच घटक आवश्यक आहेत. परंतु यामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातीशिवाय पाण वनस्पती उगवू शकतात, परंतु पाण्याशिवाय नुसत्या मातीत वनस्पती उगवू शकत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे माती, हवा, सूर्यप्रकाश आणि आकाश हे 4 घटक योगेश्वर कृपेने पृथ्वीवर नेहमीच भरपूर उपलब्ध असतात. माती, हवा, सूर्यप्रकाश आणि आकाश हे घटक 12 महिने नेहमी असतातच. परंतु पाण्याचे तसे नाही. पाणी पावसामुळे उपलब्ध होते. पृथ्वीवर पाऊस हंगामी येतो. पाऊस पडला तर पाणी उपलब्ध होते. पाऊस आला नाही तर पाणी उपलब्ध होत नाही. पाऊस 12 महिने नसतो. अन्न उगवायला शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. शुद्ध पाणी नैसर्गिक पावसापासून मिळते. तसेच पाऊस यायच्या आधी हवेत असंख्य किडे तयार होतात. त्यांना त्या पावसापुरतेच अल्प आयुष्य असते. ते मृत होतात. त्यांचे खत होते. जमीन सुपीक होते. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की पावसामुळे अन्न संभव आहे. पाऊस नसेल तर अन्न अशक्य आहे. पावसामुळे उत्पन्न झालेले हे अन्न खाऊन समस्त प्राणी जगतात. पावसामुळे शाकाहारी अन्न तयार होते. शाकाहारी प्राणी हे पावसामुळे उत्पन्न झालेले अन्न खाऊन जगतात. तसेच मांसाहारी प्राणीही अप्रत्यक्षपणे पावसामुळे उत्पन्न झालेलेच शाकाहारी अन्न खाऊन जगतात. कारण मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगतात. शाकाहारी प्राणी अन्नामुळे जगतात. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे मांसाहारी प्राणीही पावसामुळे उत्पन्न झालेलेच अन्न खाऊन जगतात. यज्ञात भवति पर्जन्यः.
यज्ञामुळे पाऊस पडतो. वाद निर्माण करणारे आणि आधुनिक विज्ञानाला न पटणारे हे विधान प्रत्यक्ष भगवंत श्रींनीच केलेले आहे. तेव्हा ते समजावून घेऊया. यज्ञ याचा अर्थ आपण श्लोक क्रमांक 9 मध्ये पाहिला आहे. यज्ञ या शब्दाचा यज हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे देणे, दुसऱ्याला देणे, पवित्र भावनेने देणे, अर्पण करणे, विधीपूर्वक दुसऱ्याला समर्पण करणे. हा श्लोक समजण्यासाठी आपले खास भारतीय तत्त्वज्ञान लक्षात घ्यावे लागते. एरवी हा श्लोक समजणार नाही. हे विश्व दिल्या घेतल्याचे आहे. हे विश्व त्यातील घटक एकमेकांशी कसे जोडून घेतात यावर चालते. या विश्वात एकतर्फी काहीही होत नाही. या विश्वातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळेच जर हे घटक एकमेकांना सांभाळून निसर्ग नियमाप्रमाणे वागतील तर हे विश्व नेहमीच कैवल्यानंदनवन राहील. परमात्मा आणि निसर्ग एकमेकांना जोडलेले आहेत. परमात्मा सर्वत्र व्यापून भरलेला आहे. निसर्ग आणि प्राणीजीवन एकमेकांना जोडलेले आहे. निसर्ग त्याच्या परीने प्राणीजीवन संतुलित करत असतो. निसर्ग कोपला की प्राणीजीवन उद्ध्वस्त होते. प्राणीजीवन अनैसर्गिक वागले की निसर्ग कोपतो. याचा अर्थ प्राण्याचे अनैसर्गिक वागणे म्हणजेच त्याचे परमात्म्याच्या विरुद्ध वागणे असते. आपण पृथ्वी, नदी, पर्जन्य, वायू, वृक्ष, लता पल्लवी, अग्नी, सूर्य, ग्रहगोल, धातू, समस्त प्राणी ही यादी अमर्याद आणि न संपणारी आहे. इत्यादींमध्ये परमात्मा जाणून त्यांची पूजा करतो. हे आकलन करण्याची बौद्धिक कुवत केवळ मानवातच आहे. यातही केवळ भारतीय ऋषींनीच हे सत्य सर्वप्रथम फार फार पूर्वीच ओळखले आहे. आजही केवळ भारतीयच हे सत्य ओळखून आहेत. उर्वरित जगताला हे आता हळूहळू पटू लागले आहे. हे विश्व संगोपन करून त्यातील वैविध्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी फक्त मानवावरच आहे. इतर प्राणी हे समजू शकत नाहीत. मानव नैसर्गिक वागला तर निसर्ग सर्व काही व्यवस्थित देऊ शकतो. परंतु मानव निसर्गाच्या विरुद्ध वागला तर विश्वाचा समतोल बिघडतो आणि निसर्ग अनियमित वागतो. त्यामुळे धरणीकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, पूर, सुनामी, प्रलय, महापर्जन्य किंवा कोरडा दुष्काळ, वादळ, वणवा या सर्वांमुळे रोगराई असे असंख्य प्रकार निसर्गाच्या कोपाने होत असतात. यात मानवाचे जीवन धोक्यात येते. जगतामधील समतोल बिघडतो. विश्व सुरळीत धावू शकत नाही. विश्वाची घडी बिघडते. होत्याचे नव्हते होते. मग परम आत्मतत्वाला प्रलय करून पुन्हा या विश्वाची घडी घालावी लागते. परम आत्मतत्वाने विश्व निर्माण करतानाच या विश्वाचा कारभार एकमेकात गुंतवून ठेवला आहे. हे विश्व त्याच्या नित्य घडामोडींसाठी कोणावरही अवलंबून नाही. ते स्वतःच त्याचा कारभार चालवित असते. अनेक भाग जोडून यंत्र तयार होते. हे जोडलेले सर्व भाग जोपर्यंत सुरळीतपणे आपापले काम करत आहेत तोपर्यंत यंत्र व्यवस्थित काम करते. त्यात बिघाड होत नाही. परंतु त्यातील एका भागाने जरी निराळा सूर धरला तरी यंत्र बिघडते. सृष्टी स्वयंभू चेतनेने आत्मतत्वाने रचलेली आहे. हे आत्मतत्व या सृष्टीमध्ये चराचरी भरलेले आहे. त्यामुळे त्यातील एका घटकाने जर वेगळा सूर धरला तर ते चेतनामय तत्व तेथे सुधारणा घडवून आणते. सृष्टीचा ढळलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करते. हे केवळ मानव अनैसर्गिक वागल्यामुळे घडते. परंतु जर मानव त्याचे यज्ञार्थाने यज्ञकर्म करून कर्मयोग अंगीकारील तर निसर्गही त्याचे नियमाने फुलतो. त्यामुळे विश्वात आनंदी आनंद नांदतो. परमात्माही त्यामुळे प्राण्याच्या देहातील अंशात्मक रूपाने या स्वनिर्मित विश्वाचा उपभोग मोठ्या आनंदात घेतो. सर्वत्र सर्व काही सुजलाम सुफलाम होते. यावर एक रूपक कथा पाहूया. एकदा पावसाळ्याचा ऋतू जवळ आला तरी पावसाच्या आगमनाची पूर्वचिन्हे काही दिसत नव्हती. सर्व शेतकरी चिंतित झालेले. कारण आता पाऊस तर लवकरच यायला पाहिजे होता. त्यापूर्वी त्याच्या आगमनाची चाहूल म्हणून योग्य तो बदल हवामानात व्हायला पाहिजे होता. त्याप्रमाणे शेतात काम करायला पाहिजे होते. परंतु पावसाच्या आगमनाची तर काहीच चिन्हे नव्हती. तेव्हा आता काय करावे हे त्यांना समजत नव्हते. परंतु त्यातील काही बुजुर्ग शेतकऱ्यांनी सर्वांना सल्ला दिला की आपण आपले काम करूया.
पाऊस येणार हे गृहीत धरून आपण शेतात तयारी करूया. त्याप्रमाणे सर्व शेतकरी शेतात कामाला लागले. मोरांना मोठे नवल वाटले की पावसाची काहीच चिन्हे नसताना हे शेतकरी शेतात काम करत आहेत. आपण तर पावसाचे आगमन होणार म्हणून अजून केकावली सादर केलेली नाही, तरीही शेतकरी शेतात पाऊस येणार असे गृहीत धरून आपले काम करत आहेत. तेव्हा आपणही आपले केकावली सादर करण्याचे काम करूया, असे म्हणून ते मोठ्या आनंदाने ओरडून नृत्य करू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून बेडूकही म्हणाले की आपणही आपले काम करूया, असे म्हणून तेही मोठ्या आनंदाने डराव करू लागले. हे ऐकून चातक पक्षी विचार करू लागला की अजून पावसाची चिन्हे तर दिसत नाहीत, तरीही आपण आपले काम करूया. असा विचार करून त्याने आकाशाकडे मान वर करून आपली चोच उघडली. आकाशातून मेघांनी पाहिले की अजून आपल्यात वरुणराज स्थानापन्न झालेला नाही, तरीही शेतकरी शेतात पावसाळापूर्व काम करत आहेत. मोर ओरडत आणि नाचत आहेत, बेडूक ओरडत आहेत, चातकाने चोच उघडली आहे. हे पाहून मेघांनी विचार केला की तर मग आपणही आपले काम करूया. असा विचार करून मेघांनी गडगडाट करायला सुरुवात केली. त्यांच्या आदळ आपटण्याने आकाश गरजू लागले, विजा चमकू लागल्या. पृथ्वीवरील ह्या गर्जना ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले, परंतु लगेचच तो जागा झाला. त्याला त्याच्या विसराळूपणाची लाज वाटली. त्याने वरुणराजाला त्वरित पर्जन्यवृष्टी करण्याचा हुकूम दिला. पावसाळा सुरू झाला. दुसऱ्याची वाट न पाहता ज्याने त्याने आपापले काम करावे. यज्ञ कर्मसमुद्भवः. यज्ञ कर्माने संपन्न होतो. यास्तव प्राणीसृष्टीने आपले कर्म करावे. निसर्ग त्याला साथ द्यायला तत्पर असतो. यज्ञ करणे म्हणजे मानवाने कर्मयोगी असावे. समस्त प्राणी जगतात मानवावर सृष्टीपालनाची जबाबदारी आहे. मनुष्येतर प्राण्यांना हे सर्व समजण्या इतपत बुद्धी नाही. मानवाला अतिप्रगल्भ बुद्धी आहे. त्याचा सुयोग्य वापर करून मानवाने या वसुंधरेचे रक्षण करावे. येथे यज्ञ म्हणजे कर्मकांड करून, वेदी वगैरे पेटवून, तुपाच्या आणि धान्याच्या आहुती देऊन, पशुबळी देऊन, मंत्र म्हणून वगैरे काही विधी करावे असा गैरसमज होऊ नये म्हणून भगवंत श्री मुद्दामहून खुलासा करत आहेत. यज्ञ कर्माने संपन्न होतो. यज्ञ याचा अर्थ कर्मयोगाने आचरण करणे. कर्म ब्रह्मोद्भवम. कर्म वेदांपासून केले जाते. आता कर्म म्हणजे काय ते स्पष्ट करत आहेत. कर्म म्हणजे वेदांना अपेक्षित कर्म करणे होय. दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 42, 43, 44 आणि 45 यामध्ये भगवंत श्रींनी वेद याबद्दल फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे निरूपण पुन्हा एकदा दुसऱ्या अध्यायात वाचावे. तेथे भगवंत श्री म्हणतात, पार्था, हे अविवेकी लोक भाषा प्रभुत्वाने शब्दांचे शोभिवंत फुलाप्रमाणे फुलोरे सजवणारे असतात. हे वेदातील सकाम कर्मात रस घेणारे, त्यातच रमणारे आहेत. यांना याव्यतिरिक्त दुसरे काही बोलायला सुचत नाही. कामनांमध्ये आत्मीयता ठेवून तल्लीन झालेले, स्वर्गप्राप्ती हीच जीवनाची इतिश्री मानणारे, जन्म कर्मफलासाठीच आहे असे मानणारे, भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी असंख्य कर्मात झटणारे आहेत. अशा प्रकारे ज्यांना भोग आणि ऐश्वर्य हे सर्वस्व झाले आहे, त्यातच चित्त आकर्षित होऊन बुडून गेले आहे, अशांची परमात्मा प्राप्तीसाठी दृढनिश्चयी बुद्धी समाधीमध्ये तदाकार एकाग्र स्थिर होत नाही. वेदांबद्दल अतिशय परखड आणि स्पष्ट परंतु अतियोग्य असे मत भगवंत श्रींनी येथे व्यक्त केले आहे. वेदात सकाम कर्म जे सांगितले आहे त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. वेद योग्य प्रकारे समजून घ्यावे, त्याप्रमाणे कर्म करावे. या मताला साजेचेच आता येथे सांगत आहेत की वेदात ज्या प्रकारे कर्मयोग सांगितला आहे त्याप्रमाणे कर्म करावे. वेदांचा चुकीचा आणि स्वतःच्या स्वार्थाला पुष्टी देणारा अर्थ ओढून ताणून काढू नये. विद्धी. भगवंत श्री सांगत आहेत की हे जाणून घ्या. तुम्हाला दिलेली असामान्य बुद्धी वापरून वेदांपासून प्राणीमात्रांपर्यंतचा हा ओघ बुद्धीने जाणून घ्या. याचे नुसते पाठांतर करून भागणार नाही. हे ज्ञान तुमच्यामध्ये सामावले गेले पाहिजे, म्हणजे ते आचरणात सहजच येऊ शकेल. दुसऱ्याने हे जाणून त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. आपल्याला माहीत नसलेला शास्त्रज्ञ एखादे यंत्र विकसित करतो.
त्याचा उपयोग आपल्याला किंवा इतरांना सर्वांना होतो. त्या यंत्राबद्दल शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती नसून देखील इतरेजण ते यंत्र वापरू शकतात. गाडीबद्दल कोणतीही माहिती नसताना एखादा अशिक्षितही ती गाडी चालवू शकतो. याचा अर्थ भौतिक जगतातील वस्तू तयार करणे आणि त्या वापरणे याचा काहीही संबंध नाही. परंतु अध्यात्मामध्ये तसे नाही. योगाच्या माहितीबरोबरच त्याचे प्रत्यक्ष आपल्या जीवनातील आचरण फार महत्त्वाचे आहे. हे ज्याचे त्यानेच करायचे आहे. यास्तव हे योगशास्त्र बुद्धीने जाणून त्याचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करावे. ब्रह्म अक्षर समुद्भवम. क्षर म्हणजे नाश होणे. वेद अधिक्षर आहेत, नाश न होणारे आहेत. ते शाश्वतापासून, अनादि अंतापासून, परमात्म्यापासून, प्रत्यक्ष योगेश्वरांपासून निर्माण झालेले आहेत. ते तत्कालीन नाहीत. ते त्रिकालाबाधित असे सर्व काळी उपयुक्त आहेत. त्यांचे आचरण सदा सर्वदा करायचे आहे. वेदांचे आकलन केवळ मानवाला होणेच शक्य आहे, कारण मनुष्येतर प्राण्यांमध्ये ते समजण्याची कुवत नाही. ही जबाबदारी मानवावर आहे. वेद हे अपौरुषेय म्हणजे ते मानवाने रचलेले किंवा कथन केलेले नाहीत. ऋषींना ध्यान समाधी अवस्थेत वेद स्फुरलेले आहेत. त्यामुळे वेदांच्या रचनेचे श्रेय ऋषींनी स्वतःकडे घेतलेले नाही, कारण वेद हा त्यांच्या ध्यान समाधी अवस्थेचा आविष्कार आहे. ते त्यांचे कर्तृत्व नाही. म्हणून वेद म्हणजे ब्रह्माची आज्ञा आहे. तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. अशा प्रकारे तो सर्वव्यापी परमात्मा कर्मयोगात नित्य प्रस्थापित झालेला आहे. वेदांपासून प्राणीमात्रांपर्यंतचा हा ओघ समजल्यावर आता स्पष्ट झाले असेल की या ओघाचा केंद्रबिंदू म्हणजे कर्मयोग आहे. वेद यज्ञाने म्हणजेच कर्मयोगाने प्राप्त होतात. यज्ञार्थाने यज्ञकर्म म्हणजेच वेदांचे पालन, प्रत्यक्ष परमात्म्याच्या आज्ञेचे पालन होय. यज्ञाने म्हणजे कर्मयोगाने पर्जन्य आणि अन्न आणि त्यामुळे प्राणीमात्र रक्षिला, जोपासला, उत्पन्न केला जातो. म्हणजेच आपले जीवन कर्मयोगावर अवलंबून आहे. आपण आणि परमात्मा यामधील दुवा म्हणजे कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्या इच्छेचे पालन होय. याचा अर्थ कर्मयोगात परमात्मा स्थित आहे. कर्मयोगाचे आचरण म्हणजे ब्रह्माला अपेक्षित असे ब्रह्माचरण होय. भगवंत श्री येथे सांगत आहेत की कर्मयोगात परमात्मा नित्य स्थित आहे. हा नित्य शब्द मोठा लक्षात घेण्यासारखा आहे. कर्मयोग तात्पुरता करून उपयोग नाही. कर्मयोग सतत आचरणात ठेवायचे आहे. एक काम करून मग आळसात लोळत बसायचे नाही. एक काम झाले की दुसरे काम करायला घ्यायचे. एका कामाचा विरंगुळा म्हणजे दुसऱ्या कामाची सुरुवात असावी, किंवा दुसरे काम करणे हाच पहिल्या कामाचा विरंगुळा असावा. यास्तव लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेचे सार म्हणजे कर्मयोग असे त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत आणि असामान्य अशा गीता रहस्य या ग्रंथात सांगितले आहे. गीतेचे रहस्य कर्मयोगात आहे असे त्यांचे संपूर्ण गीतेचे अनुमान आहे. हरिओम.